घाट परिसरात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाचा इशारा दिलाय। अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अति जोरदार, तसंच सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना पुढच्या 5 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर हवामान खात्याने आजही मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। आजही मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागामध्ये पाणी साचलेलं होतं। लोकल वाहतुकीला या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला। मुंबईत आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्रभर मुंबईमध्ये पाऊस पडत असला तरी पावसाचा जोर कमी झालाय। आज सकाळी पावसाने उसंत घेतली असून कुठेही पाणी तुंबलं असल्याची बातमी नाही। तर लोकल वेळेमध्ये धावतायत। मुंबईकर आपल्या कामावरती जायला निघालेले आहेत, पोहोचले देखील आणि मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही लाईन सध्या वेळेत सुरू आहेत। पुढची बातमी बघूयात। पुणे जिल्ह्यासह शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत। स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन नागरिकांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलंय। पुण्यामध्ये यंदा 12 दिवस आधीच मान्सूननं हजेरी लावली आहे। धाराशिव जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे मांजरा नदी प्रवाहित झालेली आहे। 10 दिवसांपूर्वी कोरडं पडलेलं नदीचं पात्र आता प्रवाहित झालंय। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, भूम, वाशी तालुक्याला पावसानं झोडपलं, तर उमरगा तालुक्यातील अनेक गावातले रस्ते पाण्यात वाहून गेलेत। लोहारा तालुक्यातील घराची पडझड झाली आहे। कळंब तालुक्यात वशिरा नदीला पूर आलाय, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। तडवळ गावात पावसाचं पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान झालं, तर अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलं झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हिळ्ळी बंधारा सुद्धा दुथडी भरून वाहू लागलाय।